नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मिथुन राशींच्या व्यक्तींना जून 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. हा महिना जो आहे तो उत्तरार्ध मिथुन राशींच्या व्यक्तींना अनुकूल असं म्हणता येईल. पूर्वार्धामध्ये काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे त्यांची नास्तिकता वाढेल. नास्तिकता ही अशी गोष्ट आहे, प्रत्येकाला काहीतरी एक ॲम्बिशस असतं, काही आपल्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हाव्या असं वाटत असतं. जर त्या गोष्टी झाल्या नाही तर पटकन त्यांचा कधी कधी विश्वास उडतो. तसं काहीसा योग या महिन्यात दिसून येतो. मनात ठरवलेल्या काही गोष्टी न झाल्यामुळे नास्तिकता वाढेल लागेल. जे आध्यात्मिक वाचन वगैरे वगैरे जपजाप्य जे आहे ते करायला आपल्याला वेळ मिळणार नाही, किंवा ते न करण्यासाठी कारण शोधण्याकडे आपला कल असेल. पण त्यामुळे तुम्हाला मानसिक बल मिळत असतं, तर ती गोष्ट टाळू नका. ते अवश्य करा. त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. असा मिथुन राशींना अनुभव मला सांगता येईल. मिथुन राशीच्या व्यक्तींना पूर्वार्धामध्ये मी सांगितल्याप्रमाणे ज्या काही अनुकूल गोष्टी घडणार नाहीत, त्यामुळे खूप चिडचिड होऊ देऊ नका. कारण त्या प्रसंगी पैशाची सुद्धा काही ओढाताण होऊ शकते. ओढाताण म्हटलं मी अजिबात नाही असं नाही, पण त्या ओढाताणीने सगळ्या आपल्या कुटुंबावर स्वतःच्या मनावर परिणाम होत असतो. तर ती ओढाताण होणार नाही याबद्दल तुम्ही काळजी घ्या. आणि उत्तरार्धामध्ये या गोष्टी सगळ्या सुलभ होतील, तर त्या कशा हँडल करायच्या सुलभ, त्यासाठी सुद्धा विचार करा. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की दुसऱ्या पंधरवड्यामध्ये म्हणजे उत्तरार्धामध्ये मिथुन राशींच्या व्यक्तींना बुद्धीला चालना देणाऱ्या अशा काही गोष्टी घडतील. म्हणजे काही गोष्टींचं रिसर्च करणे, रिसर्च बरोबरच पूर्वी केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याबरोबर पडताळून बघणे, अशा काही जबाबदाऱ्या त्यांना मिळत जातील. तर त्यांनी अवश्य त्या पाडाव्या. नोकरी करणारी जी मुलं किंवा युवक किंवा तरुणी आहेत, त्यांना या महिन्यामध्ये वरिष्ठांच्या नाराजीला सामोरं जावं लागेल. पण असं जरी झालं तरी तुमच्या हाताखालच्या व्यक्तींशी तुम्ही नीटच बोललं पाहिजे, नाहीतर दोन्हीकडून तुमची कोंडी होईल. आपल्यावर आलेलं जे फ्रस्ट्रेशन आहे ते तुमच्या खालच्या व्यक्तींवर जर तुम्ही काढलं तर दोन्हीकडून तुम्हाला त्रास होईल. तसं काही करू नका. जे काही गैरसमज असतील तुमच्या कामाबद्दल, ते समोरासमोर बसून दूर करायचा प्रयत्न करा. बाकी युवकांचा जो काही प्रश्न आहे गैरसमजाचा किंवा अन्य काही गोष्टींचा, तो आपण कुटुंबाने एकत्र बसून ठरवा आणि त्याबद्दल विचारमंथन करून तो सॉल्व्ह करा. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन, प्रकृतीला त्यांचा काही विशेष धोका मला या महिन्यात दिसून येत नाही. त्यामुळे त्यांनी अगदी उच्छृंखलपणे नाही, पण थोडंसं मौज मजा करायला हरकत नाही, कारण तब्येतीला काही त्रास दिसत नाही आहे. उद्योगधंदा करणाऱ्या व्यक्तींना मी सांगितलं की तुम्ही केलेल्या कामाने तुमचे सिनियर्स संतुष्ट होणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींचं टेन्शन येईल. पण हे तुम्हाला गोष्ट माहीत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकता. तर असं करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कितीही वारंवार एखादी गोष्ट पाठवण्याचा प्रयत्न केलात तरी त्यांना ते पडणार नाही. म्हणून मिथुन राशीच्या व्यक्तींनी याबद्दल विशेष काळजी घ्या. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत मिथुन राशींची, त्या मिथुन राशीच्या व्यक्तींना हट्ट करून काही गोष्टी मिळवाव्या लागतील. कारण काही मुलं जात्याच हट्टी असतात आणि काही हट्ट करून मिळवण्यामध्ये माहीर असतात. तर हट्ट करून मिळवणारी जी मुलं आहेत ती या महिन्यात आपल्या पालकांकडून काही ना काहीतरी वसुली करण्याचा प्रयत्न करतील, म्हणजे काहीतरी पदरात पाडून घेतील. तर ते त्यांच्या आनंदासाठी तुम्ही अवश्य करा, पण त्याच्याबरोबर काहीतरी अटी किंवा नियमसुद्धा लागू करून ठेवा की जेणेकरून त्या गोष्टींचा गैरफायदा कोणी घेणार नाही.
मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये घरातील लोक जे घरातच असतात, सिनियर सिटीझन आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण बरेच वेळेला असं होतं की एखादा व्यक्ती खूप काम करत जातो आणि दुसऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष होतं. असं होऊ देऊ नका. सगळ्यांना समान भाग किंवा समान अधिकार मिळाला पाहिजे, त्याकडे प्रयत्न करा. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात उत्पन्न त्यांच्या गरजेपुरतं राहणार आहे. त्यांनी खूप काही टेन्शन घ्यायला नको. जे आवश्यक आहे ते त्यावेळी तुम्हाला कुठून तरी मिळणार, पण तुम्ही तोंड उघडलं पाहिजे, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की कौटुंबिक फंक्शन म्हणा किंवा अन्य काही कारणांनी एकत्र भेटण्याचा योग आला तर अवश्य भेटा, किंवा नाही भेटता आलं तर काही इलाज नाही, पण भेटता आलं तर अवश्य भेटा. त्यामुळे मुलांना सुद्धा सवय लागेल की आपले नातेवाईक कोण कोण आहेत, कुठे राहतात, अशा गोष्टी त्यांच्यासुद्धा मनामध्ये येतील. हे होतं मिथुन राशीच्या व्यक्तींचं मार्गदर्शन.